आज आपण बघणार आहोत चमचमीत सोयाबीनची भाजी। म्हणजे घरामध्ये भाजीला असो वा नसो, सोयाबीन प्रत्येकाच्याच घरामध्ये उपलब्ध असतात। तशा वेळेस सोयाबीनची भाजी नक्कीच करून खा। पण या भाजीसाठी अजिबात कोणत्याही प्रकारचं वाटण वगैरे केलेलं नाही। अगदी 5-6 मिनिटात तुम्ही ही चमचमीत भाजी तयार करू शकता। आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या ऑर्गॅनिक किंवा घरगुती मसाल्यांना तुम्ही अगदी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिलेला आहे। आपले मसाले फक्त भारतातच नाही तर अगदी जगभरात आपण कुरिअर करतो। ज्यांना कुणाला परदेशात आपले मसाले हवे असतील तर त्यांनी सुद्धा आमच्याकडून नक्की ऑर्डर करा। ज्यांना कुणाला आपले मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये किंवा पिन कमेंट मध्ये एक लिंक दिलेली आहे, त्यावर व्हॉट्सअपला डायरेक्ट तुम्ही आमच्या बरोबर कनेक्ट होऊ शकता। फक्त हाय मेसेज करा, सगळ्या मसाल्यांची लिस्ट तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होईल। शिवाय आपल्या कुकिंग तिकीट मराठीची वेबसाईट सुद्धा आहे, तर वेबसाईट वरून सुद्धा तुम्ही आम्हाला मसाले ऑर्डर करू शकता। आणि आपल्या मसाल्यांना तुम्ही जो काही भरघोस प्रतिसाद आणि प्रेम दिलेला आहे तर त्या सगळ्यांचे मनापासून खूप 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 आभार। आजच्या या चमचमीत भाजीला सुरुवात करूया। सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने 1 कप आणि साधारणतः 100-150 ग्राम प्रमाणात सोयाबीन घेतलेला आहे। सोयाबीन मध्ये भरपूर पाणी घालायचंय, अर्धा चमचा मीठ घालून साधारणतः 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचंय। खूप घाईची वेळ असेल तर यामध्ये गरम पाणी घालून साधारणतः 2 ते 3 मिनिटं भिजत ठेवायचंय। मस्त भिजून तयार होतं। आता यामध्ये थोडंसं मीठ भिजवताना घातलं की काय होतं, याच्या आतपर्यंत मीठ मुरलं जातं। भाजी खाताना पानचट किंवा बेचव लागत नाही। 10 मिनिटं भिजवून घेतलेले सोयाबीन हाताने छान पिळून आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। म्हणजे यातलं एक्स्ट्रा सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचंय। तर साधारणतः 150 ग्राम सोयाबीन असेल तर ती भाजी तयार झाल्यानंतर 3 जणांना व्यवस्थित पुरते। डब्याला हवी असेल तर 2 जणांना व्यवस्थित पुरते। भिजवून पिळून घेतलेल्या सोयाबीनचे काही सोयाबीनचे आपण असे हे तुकडे करून घेणार आहोत। असं केलं की भाजीला थोडासा दाटसरपणा येतो आणि भाजी चवीलाही अगदी छान लागते। तर इथे आपण एक मूठभर सोयाबीन असे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये करून घेतलेला आहे। तर अशी ही पूर्व तयारी आपली सोयाबीनची झालेली आहे। अशी सोयाबीनची तयारी झाली की भाजी अगदी 5 मिनिटात तुम्ही तयार करू शकता। गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये पळीभर आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। कमीत कमी तेलामध्ये सुद्धा ही भाजी अगदी छान तयार होते। तेल छान कडकडीत गरम झालं की इथे आपण एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण वाटण करणार नाही आहोत, तर त्यासाठी घेतलेली सगळी जिन्नस जमेल तितकी बारीक चिरून किंवा किसून घेतली तरी सुद्धा चालू शकेल। म्हणजे भाजीला थिकनेस किंवा दाटसरपणा अगदी छान येतो। कांदा आपल्याला थोड्याशा सोनेरी गोल्डन रंगावर छान परतून घ्यायचा आहे। तर मोठ्या आचेवर अगदी तळापासून ढवळत 1-2 मिनिटं आपण कांदा छान लालसर परतून घेतलेला आहे। असा हा हलकासा रंग बदलला की यामध्ये 1 चमचाभर आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत। आलं लसणाची पेस्ट तुमच्या घरामध्ये उपलब्ध नसेल तर 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे ठेचून किंवा किसून तुम्ही यामध्ये वापरू शकता। तर आलं लसूण सुद्धा कांद्यावर साधारणतः मिनिटभर मध्यम आचेवर छान लालसर किंवा मस्त सुगंध येईपर्यंत आपण